आणि या सगळ्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत असणार आहेत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेजी आपल्यासोबत। सुषमाताई, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। पहिल्याच पावसामध्ये मुंबईची दाणादाण उडालेली आहे, सर्वात मोठं अपयश मुंबई महानगरपालिकेचं। मी सकाळपासून रेडिओ लावून बसलेली आहे, मला त्या मलिष्काची ऍडच ऐकायला येत नाहीये। खरं तर आता मलिष्का कुठे आहे हे शोधायला मला जास्त आवडेल। आणि मुंबईचे सो कॉल्ड शिल्पकार आणि आम्ही विकासासाठी जातोय म्हणणारे सध्या सगळे आमदार, खासदार, नगरसेवक यांना सुद्धा शोधायला आवडेल। कारण विकासाची जी भली मोठी स्पर्धा शिंदे आणि फडणवीसांमध्ये लागलेली आहे ती इतकी जोरात स्पर्धा आहे की या सगळ्यांमध्ये विकास अक्षरशः यांना घाबरून लपून बसलाय होते। आणि त्यामुळे मुंबईमध्ये आता कुठल्याही सुविधा म्हणजे पहिल्या पावसात जर ही दाणादाण उडालेली असेल, पहिल्या पावसात जर अशी अवस्था झालेली असेल तर अजून पावसाळा पूर्ण जायचा आहे। अवघड आहे लोकांचं। पण सुषमाताई, मी जर चुकत नसेल तर जवळपास 25 मार्च पासून या नालेसफाईला सुरुवात झाली आणि मुंबई महानगरपालिकेने असा दावा केलेला होता की यंदा तरी या तरी पावसामध्ये मुंबईची तुंबई आम्ही होऊ देणार नाही, असं तिथल्या सत्ताधाऱ्यांनी सांगितलेलं होतं। मात्र पहिल्याच पावसामध्ये अशी दाणादाण उडते। या सगळ्यामध्ये नेमकं आता कुठे कमी पडते मुंबई महानगरपालिका, की याच्यामध्ये आता काही वेळापूर्वी आम्ही किशोरी पेडणेकरांशी सुद्धा बोललो, त्या असं म्हणाल्या की याच्यामध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार झालेल्या अधिकाऱ्यांनी पैसे खाल्लेले आहेत, असं वाटतं तुम्हाला? नाही, मार्च मध्ये तर काम हातात घेतलं, पण मुळात करोडो रुपये या मान्सून पूर्वच्या कामासाठी खर्च केल्याचं सांगितलं गेलं। हे करोडो रुपये कशासाठी खर्च केले गेले? ड्रेनेजसाठी खर्च केले गेले, नालेसफाईसाठी खर्च केले गेले, नेमके हे पैसे गेले कुठे? आणि जर हे पैसे खरंच योग्य ठिकाणी त्याचा विनियोग झालेला असेल तर मग आता ही परिस्थिती का आहे? त्यामुळे या सगळ्या कामाच्या साठीचा जो पैसा आहे, आणि अधिकारी एकटे करत नसतात। जर अधिकाऱ्यांनी हे काम केलंय असं वाटत असेल तर अधिवेशन चालू आहे, अधिवेशनात बोलायची त्या डिपार्टमेंटच्या, अर्बनच्या डिपार्टमेंटच्या लोकांनी ती हिंमत दाखवावी। मुळात अधिकाऱ्यांची इतकी हिंमतच होत नाही जोपर्यंत अधिकारी आणि लोकप्रतिनिधी या दोघांची सांगड घातली जात नाही। त्यामुळे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी दोघांनी मिळून केलेला हा भ्रष्टाचार आहे, ज्या भ्रष्टाचाराचे भोग आता मुंबईकरांना भोगावे लागत आहेत। पहिल्या पावसात मुंबईकरांची, शाळेला जाणाऱ्या मुलांची किंवा ऑफिसेसला जाणाऱ्या चाकरमान्यांची जर ही अवस्था असेल तर पुढचे 3-3.5 महिने यांच्या भ्रष्टाचाराचा भोग अजून या लोकांना भोगणं आहे। नक्कीच। धन्यवाद सुषमाजी, तुम्ही आमच्यासोबत ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। त्यामुळे आपण एकंदरीतच पाहतोय की पहिल्याच पावसामध्ये सध्या मुंबईची ही अवस्था झालेली आहे। अजून अख्खा पावसाळा जायचा आहे। या अजून पुढे येणाऱ्या पावसामुळे मुंबईची जी अवस्था आहे ती अजून बिकट होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते।